दुसरीकडे धारावीत एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकनाथ शिंदे यांचा धारावीत रोड शो होता, मात्र आचारसंहिता फक्त विरोधकांनाच का, सत्ताधाऱ्यांना का नाही? राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण ही दृश्य धारावीतील पाहतोय। शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, महायुतीच्या मित्र पक्षानेच आता इथे राडा घातल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिंदेंचा ताफा अडवलेला आहे। निश्चितच शिवाजी पार्क मैदानातील सभा संपूर्ण एकनाथ शिंदे यांचा दौरा होता, आता धारावीमध्ये होता। त्यानंतर धारावीत गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या नेते होते, ते गाणी चालू होते, डीजे सुरू होते आणि याचाच विरोध कुठेतरी अजित पवार गटाचे कार्यकर्ते करत होते की आचारसंहिता फक्त आम्हाला का, कारण 10 वाजून गेलेले आहेत। त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न केला। तर त्यांना असं देखील सांगण्यात आलं की इथं कोणत्याही आता प्रचार करू नका, फक्त विरोधकांना आचारसंहिता का, आणि त्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी धारावीमध्ये आक्रमण केला असला या ठिकाणी पाहायला मिळत। त्या ठिकाणी एक खूपच असा गोंधळ जो आहे तो त्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तेव्हा एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा विरोधाच्या जे कार्यकर्ते होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांनी त्या माहिती विरोध दर्शवला आणि ही संपूर्ण परिस्थिती आपण त्या ठिकाणी बघतो। अशा प्रकारचे वातावरण आहे ते शांत झालेलं आहे। तर एकनाथ शिंदे जे आहे ते त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या आपण पाहतोय धारावीची संपूर्ण स्थिती नियंत्रणात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे।